ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट, नियोजन समितीच्या बैठकीत पोलखोल। सुरू असलेल्या रस्त्यांची कामं सुमार दर्जाची असून ठेकेदारांना बनवाबनवी केली जात आहे। सुरू असलेल्या रस्त्यांची कामे सुमार दर्जाची असून ठेकेदारांकडून बनवाबनवीची कामं केली जात आहेत। अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची वाट लागल्याचा धक्कादायक आरोप आमदारांनी केला आहे। तब्बल 9 आमदारांनी रस्त्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीत आमदारांनी रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जिल्ह्यात रस्त्यांची कामं अर्धवट असून अनेक ठिकाणी मोठमोठे अपघात होत आहेत। त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मतदारांना देखील सामोरे जायचं आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामांनी वेग धरल्याचं भासवले जात आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कामाबाबत आमदारच तक्रार करत असतील तर राज्यात काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित झाला आहे। या बैठकीत आमदार महेश चौगुले, रहीस खान, किसन कथोरे, बालाजी किणीकर, कुमार ऐलानी, गणपत गायकवाड, प्रमोद पाटील आणि गीता जैन या 9 आमदारांनी सुरू असलेल्या रस्ते कामाच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे। रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत या दृष्टीने ठेकेदारांकडून घिसाडघाई सुरू असल्याची तक्रार उपस्थित आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली। यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली। या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोल तपासणी झाली असेल त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी। ज्या रस्त्याचे आयुष्य साधारण 5 ते 7 वर्ष असेल मात्र रस्ते वर्षभरातच खराब झाले असतील तर अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्याने आज मी आढावा घेतला। एकूण सन 23-24च्या कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे 38% आहे। परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण, कारण आता जसे जसे पूर्वीची कामं झालीत त्यांची देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधी वर्ग केला जातो, पण एकही काम हे 31 मार्चच्या आत निधी परत जाणार नाही, पूर्ण 100% निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत। या वर्षीकरता 24-25 जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला 750 कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता। यंदा शासनानं 635 म्हणजे दरच वर्षी तसं असतं 635 कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे। पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड, जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता, लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये 1016 कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली।